आणि इथे 100 रुपये पावती भरताना ग्रामपंचायत वाडी रत्नागिरी यात्रा कर नका आणि पावती भरलेली आणि आपण चाललो आपल्या पुढच्या प्रवासात. आणि इथून एंट्री आहे त्याची आणि पोरं निघाले परत. ऊन जाम. फोटोग्राफर परत आलो आहे. हां ठीक आहे सगळा ठीक ना. काही चष्मा पाहिजे तुला घरी बिरेल सगळा नको ना. लई ऊन पडतो ना. लई ऊन पडतो. टोपी उभी द्याव तुला. नको टोपी आहे आपल्या ऑलरेडी आपल्या बागेमध्ये आहे. पटावट दर्शन घ्यावं. हां दर्शन घेताना निघत आहे मला. काही टाइमपास नाही करायचा. भूक बी लागली. हो मग तुझ्या ठिबक 50 रुपयाला हेडफोन. पायऱ्या उतरून खाली यायला लागेल आणि खाली मंदिर आहे. चढताना आलेच खराब होणार आहे. हे जास्त या कुठे भाव्या कुठे यो भावी आमदार त्याची भोवताली चला ना. ना हो पलटीवर आहे तरी ना हो पलटी ना घालू इज्जत आमची बी. पडला ना एकदा लास्ट पण नाही डायरेक्ट राहू दे ना. डायरेक्ट मी काही कटबीट करणार ना. चला करू कोण मेहनत झेल लवरी गावाली बघता त्या बी आहे. माझा ब्लॉग ना बघणार जे आपलीच पोरं बघतील लवरी. आम्ही दाखवू जाऊ बघणार नाही. हा त्या बी आहे. आम्ही आपण दाखवतच नाही. करीन जे मग कट करीन. बाबा बीट करायला किती महिना दादा खूप चालायचं चालला लवकर. चल चल मी हाव तुमच्या पाठीशी. घे बाबू एक आणि आलो आम्ही. चप्पल काढायला लागतील आता इथे. कुठे वरती. हां सुंदर असं मंदिर तुम्ही पाहू शकता. दर्शनला गुलाल किती नुसता गुलाल चुकून इकडे देवाला आलाय नुसता गुलाल तरी घाल की देवाला. घेतलंय खूप गर्दी आहे. गुलाल सगळीकडे गुलालच गुलाल. घेतलाय दादा. भंडाराच श्री दत्त मंदिर वाडी रत्नागिरी आणि पूर्ण गुलाल गुलाल. हे बघा लाईन. तिकडून लाईन आहे दादा. मंदिराचा परिसर पूर्ण दर्शन घेऊन चांगला वाटलं ना. ये जिथे की टिकले बघा पी पाणी. चला मंडळी आता निघतो आपण. गर्दी दर्शन करून निघालो यावेळेस पण. मामाची इथे छास पिऊन आता निघले आम्ही पन्हाळा गडावर. एंट्रीला पोहोचलो आम्ही आणि इथून 3 किलोमीटर चालत जायचं आहे. क्षमता आहे आपल्यात तेवढी. आणि आपले मावले. चला पोचून दाखवतो मला. आणि पन्हाळगडची एंट्री 3 दरवाजांचं आहे. स्टॉप करून वाचून घ्या.
जायला जागा आहे. जायचं असा लोका विका टेकला ना बेकार डायरेक्ट खरे काय कलाकारी आहे ही. क्लिअरिटी आहे आणि इथून किल्ल्याची सुरक्षा ही भिंत आहे. आणि इथून पूर्ण परिसर दिसायचा त्याच्यात. बाकी थोडीशी तिथली दाखवली आणि बापून इथून मावले पूर्ण एवढं लक्ष ठेवायला होते. पूर्ण दूरपर्यंत नजर जाते. थांब थांब हे आवरे आहेत हे ते टाकू मुलगा खूप खातो खाऊ देणार आहे आतापर्यंत तरी आज आहोत उद्या. तिथे जायचं One eternity later. टोमॅटो आला आता. आम्ही गेलो रूमवर कपडे बिपडे चेंज केले. या भागात के मागवले के रे विसरलो मी. लॉलीपॉप होत ना आणि राईस आहे. मतलब अजून 4 राईस आहेत आणि बाकी खाली खाली रूम बोराई घेतले ते मी त्याही बी काही बी होतो मागवले ना बेटे. हा ते कमी देतात ना ते मुद्दाम तुला बघून. कोणी मी ना काही माहित. टोमॅटोवाले देऊन येते फ्री. अरे मग तुझं नाव घेतला ते कुपन कोर्ट मध्ये टेकलेला हक्का फ्री. राहू द्या प्लेट आणू दे या खायला. थोडं काम करताना आता संध्याकाळची जेवायची सोय आपली. हा आमचा डॉन आहे मोठी दिसायचा डॉन आहे आमचा. फिर मार नाही काय का तू शिव नको ना. आमचा दुसरा डॉन टोप जे पाहता तरी ते रेडी होतं पूजेला बसते पहिले दाखव दे ना तो नाव दिलं ना हे नाव ते ठेवतील आता लात ना मारे यांचे कमदर पाणी घे ना पाणी उकळला लाव ना पाणी होता भात होईल ना. आता इथं आमचे वांदे चालू झाल्याने सिलेंडर संपणार आमचा. सिलेंडर संपला आहे बाहेर फाटी पण न लावून देत. भात होईल ना. अरे काय सिच्युएशन आहे आपली. किती स्कोर दिले होईल का आपला. नाही होणार वाटते तुला नाही होणार. आणि आम्हाला सिलेंडर भेटले आता 2000 ते तो छोटावाला. तर आता तोच मागवले 5 किलो. देवात लागतो आता कुठे पाया बिया भरून भेटले आम्हाला. दक्ष त्याला बरं मागो टाइमपास नको. हा आम्हाला बाटल्या 2000 रुपये घेतात ते लोक. आम्ही काय करतो या बाटल्याबद्दल. हा आम्ही रांधाची कुठून मग लय काला दिसते रे तू. फ्लॅश न वरली काला आहे हो खरी हो दिसते. किती जमा झाली. गॅस सिलेंडर साठी लागतं ना आता. भेटला ना भेटला टेन्शन ना. बाबू तू काय म्हणणार तुझा का रे. आयटम सोडून दिली इकडे येले म्हणून नाराज आहे. ही लय डेंजर पोरं आता ती इथे आयटम ना नाही यांच्या पोरी इकडे ये. अरे लागते तुझी तुझी काय नाही ना बाबा. का रे नाही ना. खरंच नक्की ना. शपथ जे माझी शपथ खूप मेलो आता उद्या हार्ट अटॅक. पण हँडसम असतो तू. हँडसम असतो. नाव का तुझा. नाव आणि इन्स्टा आय डी सांग. पोरी फॉलो करतील. जे मात्रे भरपाई दिसते आजच्या गावात आता असं रिक्वेस्ट येतील बघ. जसा लोक टाकीन तसा रिक्वेस्ट येतील तुला आता. ना एक तरी काम केलं चालेल.
आणि आम्ही बॅट बॉल गेलतो आता जेवायला. ये जेवाई याला हे काही कामाचं नाही. म्हणून याला बाबू कुठे घेत नाही. जेला ए तुझं पाय दुखतात ना रे. अरे पाय दुखतात पण आता काय एन्जॉय करायला पाहिजे ना. फिरायला आलो तर एन्जॉय करायला पाहिजे ना भाई. एक फेक ना एक बॉल. काम करत असल्यावर पाय दुखतात. टाक भाऊ तोंडावर मार तोंडावर. भाऊ तोंडावर मारा ठरेल जोऱ्यान करी हो ओके. आणि बोल दिला तिकडे. चला आम्ही येतो मार्केटला जाऊन टाइम पर. दादा दुसरा सिलेंडर आणले ना तो बी चाले ना. किरकिर खराब झालेला आहे. भरला नानाची पानवती लागलेली आहे. नानाला अंगीतला बोटी घालून नको येऊ तरी नाना बोटी घालून. एक विषय आता अला अला बाटला गेली आपला आता. नारळ कुठे कमी भरलं वाटतं. नारळ तिकडे भरलात ना तुम्ही. हा चल हे पाहिलं तर मोठा जोक केला. राहिलेला सगळा तर झाले जाऊन विकत येते. 7 जणांच्या बघायला एका विषय होती एवढी कुठे सर गाडी तुम्ही ठेवली ना. लाईव्ह घेतले लाईव्ह. कापड अजून 2 दिवस पुढे अरे दक्ष उठला. दक्षने भांडी घेतली. बरे बरे ना ना राजा दक्षिण मस्त काम केलं. भांडी घेतला मला स्वतः बनून आम्ही बसलो जेवायला. एक बसले तुला काय दोघा तिघा काय वाटली हे देत ना तर मी वाटले. या तुम्ही पण जेवायला. लोणचा पापड भात आणि भाजी मेड बाय राहुलला. चला या जेवण. अक्कलकोटला 7 तास लागतात. हा मग सकाळी लवकर उठून जायचा. उठल ना 6 वाजता. हो ते ना साला निघायचं. हा 4 ला उठायला. का रे मामा चॅटिंग करतो कोणती. अरे ना चॅटिंग दाखव रे आता लाईव्ह. काय ना लपोला लपोला. बघ बाकी बोलायची पण आयटम आता. मी जीव देता. बघ एकदा बघ. दादा चला पोरानो येतात आज जेवले आताच ना. खाऊ गलींचे येतात. हे मला आईस्क्रीम खायची होती म्हणून हे पण येतात नाही. माझे चालले खाऊ गल्ली. आणि मग आता काही ना 5-10 मिनिटावर मग तिथून यावं थोडे वेळा. आणि खाऊगली बंद. अरे ते येऊन गेले मग अशी. आणि खाऊगली बंद समोर बघू शकतो मी. सगळा अंधेर. 5-10 मिनिटं चालून काही फायदा झाला. आम्ही गेल्या पहिला जाम बघूया. मित्रांनो हा ब्लॉग जरा मोठा होणार आहे. मित्रांनो हा ब्लॉग जरा मोठा होणार आहे. आवर्जून बघा. टाइमपास करू नका. पटापट लाईक करा. आता पोरा निघली आपली. सकाळची 6 वाजल्यान बघ चुत्या. आणि जायला 7 तास लागणार आहेत. मग डायरेक्ट भेटू आपण अक्कलकोटमध्ये. आणि काल जाम मोठे किस्से झाले ते नंतर बसमध्ये सांगेन तुम्हाला जाता जाता. जाम डेंजर. पोरा काही ऐकत ना. आणि आता बॅग लोड करून मग डायरेक्ट निघणार आहोत. कुठे आहेत.
सीएनजी अड्डी थांबलेलो आता चालल्या थोडा नाश्ता विष्टा करून निघलो. बोल काहीतरी बोल. काय बोलायचं रे? काही पण बोल. ते पोरं मस्ती करतात मग काय बोलायचं आपण? मस्ती करू दे. रास कुठच्या ना आता आज जामच कुठणार आज चापट डायरेक्ट. डायरेक्ट ते दक्षला तर अजून पहिले रास मरले रास. चला आता टाटा. आता अक्कलकोटला जायला नॅशनल हायवेची पुढे गेल्या मॅगी बनवायसाठी पोरं थांबल्या तिथे. टाइमपास नाश्ता मी करीन. हे पाणी गरम नेलं का? दिली जल आणि अशी अरे आपली मॅगी झाली आता. कसा काम मी जेर आंबट झालेली मॅगी. आंबा बिंबा टाकले बरं. ते जे आता हे खायले भारी बनले. चांगलं जातं ना महासागर असा. हा स्वतःहून बनवलं काहीतरी. खबर आहे प्लेट. आज पैसा वसूल जाम मस्त मार खाऊन दिला यानी तर आज मार का बाब्या. चला पवन कसा याची लाईट इंजिन लागली इथे. नंतर भेटू आणि आपण आलोय आता अक्कलकोट मंदिराची इथे. आणि इथे पार्किंगची सेवा आहे. पार्किंग तर केलेली आहे आपण. आता दर्शन जाऊ. आनंद आमच्या गावातला डॉन आहे. डॉन गावातला डॉन आहे. वन साइड. खराच बोलतं की इज्जत करते. हा डॉन आहे. त्याला खूप मारतात मुलं. मी आता अक्कलकोट मध्ये आलो आहे. स्वामी काय होतं नाव काय? श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडल म्हणून याला बोलायला नाही देत मी. येताना गर्दी खूप दिसली. आता हे बोलतात की VIP तिकीट काढून दर्शन घेता येईल. चला पुढे जाऊ. निघली आता दर्शनाला. गर्दी तर खूप होती. येताना बसमध्ये बघितलं तेव्हा. बघू आता किती टाइम लागते. आणि इथंच जेवणाची सोय पण इथेच करायची आहे. महाप्रसाद इथेच आहे आपला. पुढे बोल चला आता तिकडे एक तो वाला सेक्शन आहे आणि एक हा वाला आहे. तर दोन्ही ठिकाणी गर्दी खूप आहे जेवणासाठी. किती टाइम होईल आपल्याला माहीत नाही. पण एक VIP तिकीट VIP दर्शन करणार आहे. गर्दी खूप होती. लगेच आपल्याला 2-3 मिनिटात 5 मिनिट लागतील जास्त. त्याला गर्दी बघा खूप आहे मार्केटमध्ये. भेटू डायरेक्ट मंदिरात. खूपच भीड आहे. आपण आलोय मार्केट इथला कॅश काउंटर वगैरे.
चाल मथुर. आणि थोड्या वेळेला तर दर्शन होईल आपला. बघू आतमध्ये फोटो मला तर नाही वाटत काय भेटेल काढायला. भेटला जर चांगला ते दाखवेन तुम्हाला. ना आत नाही ते गर्दी खूपच आहे. गर्दी खूप येते. मग तिकडे जाणार असतं ना तिथं. इकडंच या मग इथंच या. पाय भरून लिकरून जा. पाय बरं सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी. कसा तरी ते पूजा आरती झाली महाराजांची. सोबतीला नाही कुणी सोबतीला आम्ही आता थाली मागवले. काय ऑप्शन नव्हता इथे. बहुतेक हॉटेल बंद आहेत, बहुतेक सिलेंडर वगैरे त्याच्यामुळे बहुतेक. कारण तिकडे पूर्ण लाईन रिकामी होती आणि खाण्यासाठी पण काय नाही. शेवटी आता थाली मागवले. बाकीचे पब्लिक गेले. चिराग आणि तरुणच आहे आपल्यासोबत. चला मग जेवण करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. प्रथम अवतार दत्त गुरूंचा जन्माला पिठापुरा. तर मित्रांनो अशा प्रकारे पंढरपूरला पोचले. म्हणजे पोचलो नाही अजून. इथून 14-15 मिनिटं लांब आहे. आज एकादशी आहे म्हणून खूप गर्दी आहे. भाविकांची खूप गर्दी अशी. आणि सगळी पूर्णपर्यंत लाईन आहे. आता पार्किंग इथे करून मग पूर्ण पुढे जायचं आहे. पावडर लावले आणि इथे कुठे पार्किंग लावूनच आता जावं लागेल पुढे. आणि मी फर्स्ट टाईम आलो आहे, म्हणजे पहिल्यांदा आलो पंढरपूरला. बघूया कसा होता आजचा. नमन भाई काय करतं माहिती आहे का? फिरून आलं की लगेच गाडी शर्ट चेंज करतं, ठेवतं, परत नवीन घालतं, परत ठेवतं, परत नवीन घालतं. सगळी नवीन. हा एकच टाइम यूज करायला. एक फोटो. आपण बोरे चला आता. आणि आपल्याला जायला जरा बराच लांब आहे म्हणून आपण रिक्षा गेले. एक पुढे गेली आपली रिक्षा आणि एक पाठीमागे. ते 4 hours आहे. एवढं कसा झोपून बसले डेंजर. बोलत मी थोडं टायमाने. 2 किलोमीटर चाललो असतो आपण. अरे ये नाही राव. 4 व्हीलर. अरे हो रे, याच्या बसून गेलो तो. जाऊ दे चला. त्याने जवळ आहे आमचा नाका 2 किलोमीटर. लवकर पोहोचतात तो प्रयत्न. हा आपल्या आम्हाला जेजुरीला जायचं आहे. इथून दर्शन करून तुकडे मध्येच बसले ना, त्याला पाठी बसला पाहिजे होता. पुतळ्या वरती आला होता. मी नाही. हो बाबा. काही गोली घालीच नाही. काय माझी 4थी 5वी फेरी. फर्स्ट टाइम मध्ये माझी 4थी 5वी फेरी असं. अरे बघ ना इथं वस्तीला राहिलो असतो. हो मुलांचं ते धर्म रात्री तिसरे कलर आहे का व्हाईट आणि ते ह्याच्यामध्ये पत्रा शर्ट भारी रूम रूम म्हणजे लय भारी. आमच्या गावांच्या दोघांची नावं आहेत. देणगी दिलेली शिवमीच्या गावाचा फोटो आणि मी जरा जास्त आहे, कारण मी पहिल्यांदा आलो इथे आणि सगळ्या नवीन नवीन काहीतरी. माऊली काय माऊली कसं काय? आलो पंढरपूरला होता. मग काय करू आम्ही रामकृष्ण रामकृष्ण हरी.
माऊली चला, जय श्रीराम. चला पुढे दाखवत राहतो तुम्हाला कसं रामकृष्ण. पाहू शकता भाविकांची आज एवढी गर्दी आहे ना पंढरपुरात, खूप गर्दी आहे. आणि त्याचं कारण असं आहे, आज चैत्री एकादशी म्हणून आहे, त्या कारणाने आणि म्हणून एवढी गर्दी. आणि पुढे मंदिरात आपण जाऊ, खूप वेळ आहे अजून, 4-5 मिनटं लागतील अजून, त्यामुळे तिथे आपण जाऊन येऊ. आणि आमचे मित्र टाइमपास करतात खूप. तेव्हा ए दक्ष चल चल. हरी विठ्ठल. आणि आम्हाला वाटत नाही मुखदर्शन होईल म्हणून, तरी आम्ही चाललो, कारण खूपच गर्दी आज बघू शकता तुम्ही. माऊली विठ्ठल रखुमाईचं मुखदर्शन झालं आणि खूप गर्दीच आहे अजून पण. आणि आम्ही तिकडे चप्पल काढले, तिकडे चाललो आहे आता परत घ्यायला. आणि लाडू प्रसाद आणि परिमलने आणलाय आता. परिमल बोलता शेटला. आणि व्हायची पिशवी बघा, पिशवी वगैरे नाही. चला चप्पल घालू आणि घरी जाऊ. भी बोरा बसल्या नाही. एक रिक्षा नाकरा, एक रिक्षा चला पुढे आता. टोटल 11 जण. आणि मित्रांनो पहिलाच टाईम आलेलो पंढरपूरला, जसं मी अगोदर पण बोलतो तुम्हाला. पण दर्शन एवढा चांगला भेटला ना मला. भले गर्दी होती पण मुखदर्शन एवढा छान भेटला ना. मोबाईल काढता नाही आला पण थोड्या वेळ काढला. तिथे कोण असा एक माणूस पण नव्हता की त्याच्या हातात मोबाईल, सगळे विठ्ठल विठ्ठल करत. आता जेजुरीला जायचा, आता जेजुरीला जायचं आता त्याला लागतील इथून 2 घंटे. 2 तास. तोपर्यंत करू आराम वगैरे काय आणि खायला वगैरे काय. आणि चला पोरांनो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.